अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 90 96 88 98 98। ठिकाणी समीर मुळे कॉन्ट्रॅक्टर नारायणगाव हे आपल्या मागणीवाडीची पोरं 8 पोरं ठाकर समाजाची कुठे गेली गोळ्याला कामासाठी गेले होते। 700 रुपये रोज होता। चौधरी साहेबांना आम्ही फोन केला आणि मी फोन केल्याबरोबर लगेच त्यांनी 50,000 रुपये त्याशी त्यांना पोच केले आणि 15 तारखेला राहिलेले पैसे त्यांचे राहिलेले आता हे माझ्याकडं 1.5 लाख रुपये ते देणार होते। तर त्यांनी 15ला देणार होते। तर खरंच ते पैसे 15च्या ऐवजी आज आपल्याला 14लाच पोलीस स्टेशनच्या पाठीकडे कॅमेरा करा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्यांना आपण हे राहिलेले 1.5 लाख रुपये आपण देतोय। त्यांचा हिसाब केला, ह्या चिठ्ठ्या बिट्ट्या सगळ्यांच्या नावाने सगळे इथे कन्फर्म झालेले आणि म्हणून कुठल्याही प्रकारची अशी शंका राहिलेली नाही। आणि समीर भाऊ, मी तुम्हाला पण मदत केली, तसं काय नाही। जीवनामध्ये माझं नाव एक ब्रँड आहे, आदिवासी वादळ एक असं ब्रँड आहे की गरिबांना मदत करणारा, एखाद्या मित्राला मदत करणारा। फक्त आम्हाला काही खोटं चालत नाही। हे पैसे आम्ही मोजून त्यांच्या हातामध्ये देणार आहे। आमच्याकडे असं काही नाही की बाबा इकडे आपल्याकडे घ्या मग त्यांना बोलवा, तुम्हाला म्हणले पुढे येऊ। मी त्यांना फोन केला, फोन केला पुढे जायला गेला तू उच्चीला, तो जाळा टाकायला गेला होता। तिकडनं आल्यावर तुम्ही यांचे पैसे आता खरं तर सगळा हिसाब चुकता केला। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण, तुम्ही 8 जण होते ना। 8 जणांचा हिसाब या ठिकाणी करून आणलेले आहे। थोडंसं आमचं मुकादम मॅनेजर मानायचं नसतं, कारण जो माणूस गरिबाला जीव लावतो ना त्याचं थोडं ऐकून घ्यायचं। तुम्हाला पण आम्ही जीव लावतो, तुम्ही काय आमचे मित्र आहात, आपण एकाच तालुक्यातले आहोत। आणि म्हणून मी ज्या टायमाला एखाद्या गरिबाला न्याय देतो किंवा एखाद्याचा मध्यस्थी करतो त्या टायमाला दोन्ही बाजू मी समजून घेतो। ही मुलं अनेकांकडे गेले, ते महिनाभर फिरले ना, 1 महिना अनेकांकडे फिरले आणि त्यांना कोणतरी सांगा का तुम्ही वादाला जा, तुमचे पैसे भेटतील। नंतर ते माझ्याकडे आल्यानंतर 5च मिनिटात फोन केल्यानंतर 50,000 रुपये शेटनी त्यांना लगेच फोनपे केले का नाही। 50,000 रुपये फोनपे केले। म्हणले लांडे साहेब, आदिवासी वादळ तुम्हाला मी ओळखतो, उर्वरित ते काय असतील 1.5 लाख रुपये ते मी तुम्हाला 15 तारखेला मी आणून देतो, असे मुळे साहेबांनी मला कबूल केलं। आणि मी त्यांचं ह्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो की त्यांनी 15च्या ऐवजी आज 14 तारखेला पैसे आणून दिले। आज बनकर फाट्यावरती आमचे काही मजूर जातात, काही महाराष्ट्रामध्ये अनेक असे मजुरी लोक जातात, ते माझ्या संस्थेचे सभासद आहेत। बरं, तुमचं आता या तुम्हाला इथं मान्य आहे ना, तुम्ही खुशी आहेत ना? बरं,
इथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोडून दिलेले आहेत. त्यांचा व्यवहार क्लिअर झाला आहे. माझ्याकडे कुठलाही माणूस जरी आला तरी त्या दोन्ही बाजूला समजून घेऊन तो व्यवहार मिटला जातो. हे प्रत्येकाचे त्यांचे ते कुठे गेले तर तुम्ही गोव्याला काढले 1 महिना त्यांचे 1 महिन्याचा पगार सर्वांचा आतापर्यंत 50,000 आणि आता 1.5 लाख त्यांचे सगळे पैसे 2 लाख रुपये मिळाले. मी सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी अमोल भाऊ लांडे आहेत, सगळे पैसे दिलेले आहेत. इथून पुढे कुणाचाही बी असा कष्टाचे पैसे राहिले तर निश्चितपणे या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की कुणाचा असो दोन्ही बाजू समजून घेऊन मग तो शेतकामा असो कुठं ठेकेदार असो कोणी असो सर्वांना न्याय देण्याचं काम या आदिवासी वादातून होईल आणि त्या मालकाला पण न्याय देण्याचं काम होईल. असं नाही का बाबा मजुरांचं ऐकायचं आणि मालकाची बाजू ऐकूनच घ्यायची नाही. मी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही माझा फोन आल्याबरोबर 50,000 रुपये त्यांना फोनपे केले आणि आज 1.5 लाख रुपये प्रत्येकाच्या हातात रोख मोजून दिले. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. तुमचं नाव? साहेबराव बुधवकर. आम्ही गोव्याला कामाला गेलो होतो. 1 महिना 6 दिवस काम केलं होते तर पण तो माणूस आम्हाला पैसे देत नव्हता. त्यामुळे आम्ही डायरेक्ट देवराम लांडे यांची गाठ घेतली आणि त्यांनी आम्हाला पैसे मिळवून दिले. आणि कोणला असा अन्याय ना व्हावा म्हणून आपले देवराम लांडे यांनी आम्हाला मदत केली. तुम्हाला अडचण आली तर देवराम लांडे शेट आपल्या इथं जावा. आपले हे आधार कार्ड आहे आदिवासी वादळ देवराम लांडे. तुमचं नाव? नाव खेळाडू. तर काय झालं होतं? आम्हाला एका मॅनेजरने सांगितलं होतं की तुम्हाला काम आहे गोव्या साईडला नेलं होतं. तिथं आम्ही 1 महिना आणि 6 दिवस काम केलं होतं. तिकडून आम्ही आल्यानंतर तो माणूस आम्हाला पैसे देत नव्हता. आम्ही बऱ्याच जणांना केलो, त्यांनी आम्हाला कोणाची मदत केली नाही. आम्ही नंतर आम्हाला सांगितलं की देवराम लांडे आपल्याला तुम्हाला मदत करतील. त्यामुळे आम्ही देवराम लांडे या साहेबांकडे गेलो. त्यांनी आम्हाला पैसे मिळवून दिले. तेव्हा आम्ही त्याचा आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव नामदेव केदारी. मला मुख्याध्यापकांनी फोन केल्यावरती मला कळलं का असा प्रॉब्लेम आहे, तू कामाला आहे, मालक चांगला आहे म्हणून. तेव्हा मी कामाला गेलो. माझ्या संघ मी 8 पोरं घेऊन गेलो कारण मीच मेन होतं तिथं. तर आम्ही ते काय झाले, तुम्ही काम चांगलं करा तुम्हाला चांगले पैसे भेटतील. आम्ही गेलो गोव्याला कामाला. इथून जाताना आम्ही 4 जण गेलो. नंतर पाठीमागनं 4 पोरं बोलवली मी. तर आम्ही गेलो गोव्याला. खाडीमध्ये एवढ्या पाण्यामध्ये आम्ही वाळच्या गोणी खाल्ली गेल्या. तिच्यावरती तूर ठेवायचे आणि ते पट्टी होते रोल होते असं करायचं होतं. पुढे वाढायचं होतं ब्लॉक चेनने. तर काय झालं ते आम्ही तिथून आलो तर आम्हाला असं वाटलं का तो आम्हाला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, आमच्या सरपंचाकडे गेलो, इकडे तिकडे फिरलो, प्रत्येक कार्यकर्त्यात गेलो, पण कोणच्याकडे आपल्याला न्याय भेटला नाही. शेवटी मग मला असं वाटलं का आपलं वादळ असेल तर वादळापाशी जावा, तेव्हा आपल्याला न्याय भेटणार. काय होते आपलं वादळ म्हणजे काय, वादळाला मोठं वादळ असतं. तेव्हा आम्ही देवराम शेटकडे गेलो. साहेबांनी सांगितलं, साहेबांना मी फोन केला, साहेब असं असं आहे. साहेब म्हणले या तुम्हाला पैसे मिळून देणार हे 100%. तेव्हा मी गेलो. तेव्हा साहेबांनी त्यांना फोन केला का तुम्ही गरिबाचे पैसे देऊन टाका म्हणून असं पण फोन केला. म्हणलं आमच्या घरी खायला काय नाही असं तसं सांगितलं. आता आमची खरंच परिस्थिती बेकार आहे. म्हणून काय झालं आहे, आम्ही आता आमची परिस्थिती जर मोठी असती तर आम्ही दुसरीकडे कामाला गेलोच नसतो ना. गेलो नसतो म्हणजे काय, आम्हाला जमीन नाही, घर नाही, घर बांधणं जागा पण नाही. म्हणून आम्ही दुसरीकडे कोणता फोन आला कॉन्ट्रॅक्टरचा किंवा कोणता मजुराचा शेतकऱ्याचा फोन आला आम्ही जातो कामाला. त्याच्यावर काय होते 500 रुपये रोज 100 रुपये रोज जातो. आम्हाला काही घेणं देणं काम संपलं, पैसे देणे त्याचं काम असतं. पण तो काय म्हणला आम्हाला पैसे द्यायला टाळाटाळ करतात. नाही देत पैसे, काय करते करा, पैसे मी देणारच नाही, कोणला घेऊन या कोणलाही सांगा, एवढा पण मला बोलला. म्हणून मी डायरेक्ट थेट आपला देवराम लांडे यांच्यापाशी गेलो. आदिवासी वादळ म्हणलं आपलं काम 100% करणार म्हणून मी थेट गेलो. ते आमचे 1,98,000 रुपये गुंतले होते आणि आम्ही हिसाब केला टोटल तेवढे पैसे होते. तो मला नाही देत, तू कोणला काय करायचं ते करा म्हणला. तेव्हा त्या साहेबांनी त्यांना फोन केला आधी
तेव्हा 50,000 दिले, आता 1.5 लाख रुपये दिले. याबद्दल देवराम साहेब तुमचं आभार मानतो. धन्यवाद. कापडे नव्हते, पैसे भेटले, देवराम लांड्यांनी भेटवले. आता जाताना कपडे घेणार, पोरांना बाजार न्यायला. 1 महिना 6 दिवस काम केलं खाडीमध्ये. तर तो मालक पैसे देत नव्हता आम्हाला. देवराम लांडे साहेबांकडे आलो, त्याने आमचे पैसे भेटले आम्हाला त्यांच्याकडे. माझं नाव चिमाजी देवडे. आम्ही 1 महिना 6 दिवस काम केलं. सचिन समीरमुळे ते आमचे पैसे टाळटाळ करत होता द्यायला. आम्ही देवराम शेठ लांडे साहेबांकडे गेलो, त्याने आमचे पैसे काढून दिले. नाव सुनील रामदास केदारी. आम्ही गोव्याला कामाला गेलो. समीर बाबांमुळे त्याच्या कामाला गेलो. 1 महिना 6 दिवस भरले होते. आम्ही घरी आलो, त्याला 5-6 दिवस आम्ही फोन केला, तो पैसे देत नव्हता. त्याच्यामुळं देवराम सकाराम लांडे साहेब यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं आमचे हा 1.5 महिना झाला पैसे देत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हटले त्यांचा नंबर द्या. आम्ही त्यांचा नंबर दिला समीर मुळ्याचा, आणि साहेबांनी त्याला फोन केला का बाबा म्हटलं यांचे पैसे का देत नाही, आणि तो पैसे देत नव्हता. त्याच्यामुळं आम्ही देवराम सकाराम लांडे या साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी आमचे पैसे मिळवून दिले. जर कोणचं आधार कार्ड असेल आदिवासी तर त्यांनी साहेबांकडे आणून देणे. काही अडचण आली, रोजाचे पैसे थकले तर साहेब काढून देते. याबद्दल मी देवराम साहेबांचं आभार मानतो. धन्यवाद. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ, आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.